आणि महत्त्वाची बातमी आहे, आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झाल्याची बातमी आता समोर येत आहे। दीर्घ आजारामुळे राजेंद्र पाटणी यांचं निधन झालंय। आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झाल्याची बातमी आता समोर येत आहे। गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पाटणी हे आजारी होते आणि या दीर्घ आजारामुळे पाटणी यांचं निधन झाल्याची माहिती आता समोर येत आहे। तर आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झाल्याची बातमी आता समोर येत आहे। गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पाटणी हे आजारी होते आणि याच आजारपणातून त्यांचं निधन झाल्याची बातमी आता समोर येते। भाजपचे आमदार असलेले राजेंद्र पाटणी यांचं निधन झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून पाटणी हे आजारी असल्याची बातमी समोर येत होती आणि या आजारपणातूनच त्यांचं निधन झाल्याची बातमी आता समोर येत आहे। राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते। भाजपचे आमदार असलेले राजेंद्र पाटणी यांचं दुःखद निधन झालं। कारंजा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी नेतृत्व केलेलं होतं आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विठ्ठल देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत। विठ्ठल, आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनाची बातमी आता समोर येते। आमदार राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघातून येत होते, मात्र मागील अनेक 2-3 वर्षापासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते। आज मुंबईला त्यांचं निधन झाल्याची बातमी पसरली आहे। त्यामुळे ते सध्याचे 59 वर्ष त्यांनी अखेरचा श्वास घेतला। विशेषतः म्हणजे भाजपचं वर्चस्व असलेले माजी जिल्हा अध्यक्ष होते ते भाजपचे, त्याच्यामुळे भाजपला कुठेतरी आता लोकसभा निवडणुकीत याचा फरक जाणवणार आहे। नक्कीच विठ्ठल, तर आत्ताची दुःखद बातमी आपण पाहतो आहोत। भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झालेलं आहे। कारंजा विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार राहिले आहेत। गेल्या काही दिवसांपासून अर्थात 1 ते 2 वर्षापासून ते आजारी होते आणि या आजारपणामध्येच आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे। भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झालंय। वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे। राजेंद्र पाटणी हे कारंजाचे आमदार राहिले होते आणि दीर्घ आजारानं त्यांचं निधन झाल्याची माहिती आता समोर येते।